नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 47वा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे की एका वर्गातील 20 मुलांची जी उंची आहे, उंची दर्शवणार वारेता सारणी आपल्याला इथे दिलेली आहे. त्यामध्ये उंचीचे जे मध्यमान आहे, मध्यमान किती असेल ते आपल्याला इथे काढायचं आहे. इथे उंची आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये 151 उंची असणारी वारंवारिता 7 म्हणजे 7 विद्यार्थी आहेत. 151 उंची असणारे किती आहेत तर 7 विद्यार्थी आहेत. त्यानंतर 153 उंची असणारे असे किती आहेत तर 4 विद्यार्थी आहेत. त्यानंतर 155 असणारे आपल्याकडे 6 विद्यार्थी आहेत, अधिक 157 उंची असणारे 157 उंची असणारे किती विद्यार्थी आहेत आपल्याकडे तर 3 विद्यार्थी आहेत. तर या सर्वांची आपल्याला काय करावं लागेल, बेरीज. आणि एकूण विद्यार्थी संख्या आता सांगितली आपल्याला किती आहे तर 20, म्हणजे 7 अधिक 4 11, 11 अधिक 6 17 अधिक 3 20, एकूण विद्यार्थी 20. मध्यमान म्हणजेच काय तर थोडक्यात असते सरासरी. तर एकूण सर्व विद्यार्थ्यांची उंचीची बेरीज, जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या विद्यार्थ्याच्या उंचीची बेरीज करावी लागेल आणि त्याला एकूण विद्यार्थी संख्येने आपल्याला भागावं लागेल. तर बघा, आपण इथे सोडवत आहोत. ओके, तर याला सोडत असताना आपल्याला सुरुवातीला आपण काय करणार, यांचे गुणाकार करून घेऊया. तर 7 1 7, 7 5 35, 5 हातचे 3, 7 1 7 3 10, 1057 या दोघांचा गुणाकार आलाय. त्यानंतर या दोघांचा गुणाकार करूया. 153 गुणिले 4, तर 4 त्रिक 1202 चालू आहे. 4 पंचे 20 आणि 21 1 हातचे 2, 4 1 4 आणि 2 6. त्यानंतर 155 गुणिले 6 याचा गुणाकार करून घेऊयात. तर 6 पंचे 30 0 हातचे 3, 6 पंचे 30 3 33 3 हातचे 3, 6 1 6 6 3 9, अधिक 157 गुणिले 3 यांचा पण गुणाकार करून घेऊयात. 157 गुणिले 3 काय होते बघा, तर 7 त्रिक 21 1 हातचे 2, 5 त्रिक 15 2 17 7 झाला 1, 3 1 3 3 आणि 1 4. या सर्वांची बेरीज भागिले किती आहे 20. पहा, मग याचं काय करतोय आपण, या सर्वांची आपण बेरीज करतोय. सात 8 9 आणि 1 10 शिल्लक 0 हातचा 1, 5 आणि 6 7 7 आणि 3 10 10 आणि 7 17 शिल 7 हातचा आला पुन्हा 1 0 आणि 1 1 आणि 1 2 0 आणि 1 1 मिनिट 7 8 9 10 0 हातचा 1 5 1 6 7 10 7 17 7 हातचा 1 0 आणि 1 1 6 आणि 1 7 7 आणि 9 16 16 आणि 4 20 20 असेल 0 ह्याच्याले 2 2 आणि 1 म्हणजे 3 3070/20. मग आता आपल्याला ह्या 0 आणि 0 काय करता येईल, कॅन्सल आउट करता येईल. तर 307 भागिले जर 2 केलं तर काय ते बे 1 बे, त्यानंतर बे 5 10, बे त्रिक 6 उरला 1, त्यानंतर दशांश चिन्ह घेतले झाले 10, तर बे 5 10, 153.5 सेंटीमीटर. तर उत्तर किती आलं आपल्याकडे 153.5 सेंटीमीटरमध्ये काय असेल त्यांची मध्यमान असेल किंवा
उंची असेल. तर इथे जो आपल्याला पर्याय योग्य पर्याय दिसतोय बघा, 153.5 सेमी हे काय असेल इथं उत्तर असेल. आता यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघूयात. 48वा प्रश्न आपल्याला इथे दिला की एका जमिनीत 8 मीटर लांब, 5 मीटर रुंद आणि 1.5 मीटर खोल असा खड्डा खणला. त्यानंतर त्यातील जी माती बाहेर काढली तर ती माती 25 मीटर लांब, 16 मीटर रुंद अशी आयताकार भूखंडावर समान पसरवली तर त्या मातीचा किती जाडीचा थर तयार होईल. बघा आता इथे आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे तर जमीन घेतली आणि जमिनीत काय केलं, खड्डा केला आणि खड्ड्यामध्ये तो कसा असेल तर इष्टिका चित्ती आकाराचा असेल. तर त्याच्यासाठी इष्टिका चित्तीचे घनफळ म्हणजेच काय येईल तर खड्ड्याची घनफळ येईल. तर सुरुवातीला खड्ड्याचे घनफळ बरोबर, आणि खड्ड्यातून काढली जेवढी काय माती तीच काय केली आपण समान जमिनीवर पसरवली. तर त्यामध्ये त्या ती जी माती आहे तर तिचं पण घनफळ काय लिहा, खड्ड्यातून काढलेले आहे, कारण ती खड्ड्यातून काढलेली खड्ड्याच्या घनफळा एवढीच येईल. म्हणून इथे आपण मातीचे घनफळ काढता येईल, मातीचे घनफळ. कारण माती याच्यात जास्त पण टाकलं नाही, कमी नाही, खड्ड्यातलीच माती आपण केली म्हणून हे दोघांचं घनफळ कसं असेल, मातीचं घनफळ पसरवलेले आणि खड्ड्याचे घनफळ हे कसे असतील, सारखे असतील. त्यानंतर बघा आता खड्ड्याचं घनफळ आपल्याला इथं लांबी दिली त्याची, त्यानंतर रुंदी दिली आणि त्याच्यानंतर उंची दिली किंवा खोली दिली. बरोबर. तर मातीचं पण आपल्याला आयताकार पृष्ठभागावर पसरवली आहे. बरोबर. म्हणजे त्याची जाडी पण वाढणार, म्हणजे तरी पण कशाचा आकार घेईल माती पण, तरी इष्टिका चित्तीचा आकार घेत आहे. त्याच्यामुळे इथे पण लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. बरोबर. हे मातीच्या याला आपण सॉईल म्हणूया, म्हणजे हा लेंथ ऑफ सॉईल, त्यानंतर बेस ऑफ सॉईल आणि हाईट ऑफ सॉईल, आणि इथं खड्ड्याचे आहेत. बरोबर. तर खड्ड्याचं जे आपल्याला घनफळ दिलं तर याच्यात काय काय दिले बघा, तर आपल्याला लांबी आहे 8 मीटर, त्यानंतर रुंदी आहे 5 मीटर आणि त्यानंतर जी उंची किंवा त्याला आपण खोल म्हणू तर ते कितीला 1.5 मीटर. त्याच्यानंतर जी माती पसरवली तर त्या माती पसरवली त्याचं पण आपल्याला ती आयताकार पसरवलेली आहे आणि त्याची लांबी आणि रुंदी आपल्याला दिली. तर लांबी किती दिली याची 25 मीटर आणि रुंदी जी आहे तर रुंदी किती दिली आपल्याला, रुंदी दिली आहे 16 मीटर. तर आपल्याला त्याची जाडी म्हणजेच काय काढायची, उंची काढायची, हाईट ऑफ सॉईल काढता येईल, त्याला आपण HS असं डिनोट केले. बघा आता यालाच आपण काय लिहू शकतो तर 8 गुणिले 5 गुणिले आता 1.5ला आपण 15/10 असंही लिहू शकतो, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. त्यानंतर 25 गुणिले 16 गुणिले हाईट ऑफ सॉईल. बघा मग आता इथे आपल्याला जे कट करता येईल ते कट करूया. तर 5 1 5, 5 5 25, त्यानंतर इथे पुन्हा 5 1 5, 5 3 15चा भाग बसला. त्यानंतर इकडे 8 1 8 आणि 8 2 16. तर आता इथे हाईट ऑफ सॉईल इज इक्वल टू 3/10 यायला, 3/10 आणि हे काय आहे तर गुणाकार इकडे गेल्यावर काय होईल, भागाकारात, म्हणून गुणिले 2. आता हाईट ऑफ सॉईल इज इक्वल टू हे 10 जर वर गेले म्हणजे 3/2 राहतील आणि इथं गुणिले 10चा वजा पहिला घात येईल. तर हाईट ऑफ सॉईल काढत असताना आपल्याला याचा भाग देता येईल. आता 2 1 2, त्यानंतर दशांश आणि 2 पंच 10. तर 3/2चा जो भागाकार करायला ते काय यायला 1.5 गुणिले 10चा वजा 1 पहिला घात. मग आता आपण याला सोडूयात पुन्हा. याला जर सोडवलं तर हाईट ऑफ सॉईल इज इक्वल टू यांचा गुणाकार केला तर काय होईल, दशांश 1 घर डावीकडे जाईल म्हणजे 0.15 मीटरमध्ये काय येईल ती हाईट येईल. आता 0.15 मीटरलाच आपल्याला काय लिहिता ते बघूया. तर बघा आपल्याला माहिती आहे की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर काय असते 100 सेंटीमीटर आहे. 1 मीटर बरोबर जर 100 सेंटीमीटर असते, त्यानंतर 1 सेमी
1 सेमी बरोबर 1/100 मीटर बरोबर, किंवा याला आपण 0.01 मीटर असे म्हणतो. तर आपल्याला इथे जे पर्याय दिसले तर याच्यात तर 0.15 मीटर पहिला पर्याय दिला, पण आपल्याला इथे 2 पर्याय निवडायचे. तर आपल्याला या मीटरचं कशात करायचं कन्वर्ट? सेंटीमीटरमध्ये. तर आता याला सेंटीमीटरमध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय म्हणता येईल याच्यात बघा, 1 मीटर बरोबर 100 म्हणजे 1 मीटरला जेव्हा 100 गुणू तेव्हा आपल्याला 100 सेंटीमीटर भेटेल. तर आपल्या इथे किती आहे? 0.15 मीटर आहे. तर 0.15 मीटर गुणिले जर 100 केला आपण तर किती ते 15 सेंटीमीटर. कारण हे इथे 100 गुणल्यामुळे हा दशांश चिन्ह काय होईल? उजवीकडे 2 घरं सरकेल आणि इथे काय राहील? 15. म्हणून आपल्याला याचे जे इथं 2 पर्याय निवडावे लागतील. पहिला आहे 0.15 मीटर म्हणजेच किती? तर 15 सेंटीमीटर. 49वा प्रश्न आपल्याला इथे दिला की 64 x वर्ग अधिक y वर्ग छेद 25 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे, आणि इथे आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. बघा, 64 x वर्ग अधिक y वर्ग छेद 25 ही एक संख्या आहे आपल्याकडे किंवा एक रास आहे. याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. 64 म्हणजेच काय? तर 8चा वर्ग म्हणजे आणि 1चा वर्ग, 8x वर्ग अधिक याला y छेद 25ला काय लिहू शकतो? 5चा वर्ग, म्हणजे याचा पण काय होईल? वर्ग. या प्रकारे लिहिता येते बरोबर. परंतु आपल्याला माहित आहे की a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, किंवा a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. ही बेजिक राशीचे सूत्र आपल्याला माहीत आहेत. मग आता यावरून आपल्याला काय करता येते? इथं आपल्याला पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे a वर्ग भेटलेला आहे, त्यानंतर y/5 म्हणजे हा b चा वर्ग भेटलेला आहे बरोबर. तर याला आपण लिहिताना आपल्याला फक्त इथलचं जे मधलं पद आहे जर हे जर काढलं आपण तर आपल्याला परफेक्ट स्क्वेअर म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल. आणि पूर्ण वर्ग संख्या मिळण्यासाठी एक तर 2ab काढावं लागेल किंवा वजा 2ab. तर या सूत्रात टाकण्यासाठी आपल्याला 2ab ची किंमत काढावी लागेल. आताच आपण पाहिलं की इथं a ची किंमत काय मिळाली आपल्याला? a ची किंमत ही 8x मिळते. तर b ची किंमत काय मिळते? तर y/5 मिळते. बघा, तर 2ab ची जर किंमत काढली तर काय येते ती? a ची 2 गुणिले a ची किंमत काय आपल्याकडे? 8x आणि b ची किंमत काय? तर y/5. तर याचं केलं तर 8 दोन्ही 16 xy छेद 5 एक किंमत मिळाली आपल्याला. त्याच्यानंतर या सूत्रात जर टाकलं a वजा b चा वर्ग जर काढायला पूर्ण वर्ग काढतोय ना आपण, मग त्यामध्ये आपल्याला दोन्ही सूत्र वापरता येतात. कारण आपल्याला a वर्गाची किंमत दिली, b वर्गाची किंमत दिली, दोन्ही पॉझिटिव्ह येतात. मग एक पॉझिटिव्ह येईल एक निगेटिव्ह येईल. तर -2ab ची किंमत काढायसाठी -2ab बरोबर वजा 2 गुणिले a ची किंमत काय? तर a ची किंमत आहे आपल्याकडे 8x आणि b ची किंमत किती आहे? तर b ची किंमत आहे y/5. पुन्हा याला सोडवू. 8 दोन्ही 16 वजा 16 xy छेद 5. म्हणजे एकतर काय येईल उत्तर आपलं? 16 xy छेद 5 किंवा दुसरं उत्तर काय येईल? वजा 16 xy छेद 5. तर यामधले जे दोन्ही पर्याय आहेत ते आपल्याकडे इथे दिसतात. तर पहिला पर्याय जो आहे हा पण योग्य असेल, 16/5 xy, आणि दुसरा पर्याय वजा 16/5 xy. तर 49चे हे दोन्ही उत्तरं काय पर्याय काय असतील? योग्य असतील. यानंतरचा 50वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, जो की घातांकाचे नियम आपण वापर करून आपण सोडवू शकतो. तर बघा, यामध्ये काय दिलंय? पहिल्यांदा दिलंय 0.36 गुणिले 0.27 गुणिले 0.001 छेदामध्ये दिले
0.06 गुणिले 0.03 गुणिले 0.1. आता याला सोडवत असताना बघा, याला आपण सोडवूयात. बघा कसं सोडवायचं आहे. तर अगोदर इथं काय आहे, तर हे 36 आहे. तर अगोदर जेवढे काही दशांश चिन्ह आहेत ते काढून घेऊयात. इथं किती आहेत, 1 2 3 4 5 6 7, बरोबर. तर हे 36 गुणिले 27 गुणिले 1 गुणिले 1 2 3 4 5 6 7, 10चा वजा 7वा घात. त्याच्यानंतर खालचे पण तसेच काढून घेऊयात. खाली काय तर 0.6 0.3 आणि 1, म्हणजे 1 याला लिहून घेऊ अगोदर आपण दशांश चिन्ह विरहित. तर 6 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले किती आहेत, 1 2 3 4 आणि 5. तर 10चा कितवा घात वजा 5वा घात. दशांश चिन्हानंतरचे किती घर आहेत ते मोजले मी आणि तेवढा घात लिहून टाकला 10चा. आता बघा याचं आपल्याला काय करता येईल. 6 1 6 6 6 36, 3 1 3 3 9 27 आणि हा 1 1 तर कॅन्सल झाला. म्हणजे 9 सक 54 गुणिले 10चा किती आहे वजा 7वा आणि हे वर आल्यावरती काय होईल, 10चा अधिकचा 5वा किंवा 5वा घात. तर या दोघांची जी बेरीज येईल ती किती येईल बघा, 54 गुणिले 10चा वजा 7 अधिक 5. तर 54 गुणिले 7 वजा 7 मधून किती गेले, तर अधिकचे 5 गेले, म्हणजे 10चा वजा दुसरा घात. 10चा वजा दुसरा घात जर आपण याला पॉईंटमध्ये काढलं तर काय येईल, 0.54 उत्तर. तर 0 तर इथे जर आपण पर्याय बघितले तर पर्यायामध्ये काय दिलं, पहिल्यांदा दिले 5.4, नंतर दिले 5.04, नंतर दिले 54 आणि चौथा पर्याय दिला आहे 540. तर अर्थात यामध्ये जे पर्याय आहेत हे पर्याय काय ते चुकीचे दिले. तर योग्य उत्तर जे आहे ते 0.54 यायला पाहिजे. त्यामध्ये इथलचा हा जो असेल तर हा एक तर याचे बोनस मार्क मिळालेले असतील गत वर्षी एक्झाममध्ये. 51वा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे की 13 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 24 सेंटीमीटर असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती. आता इथे 2-3 कन्सेप्ट आपल्याला शिकायला मिळतील. जसं की आपण सांगितलं की हा काय एक समभुज चौकोन आहे. तर समभुज चौकोनाच्या ज्या चारही बाजू आहेत सारख्या येतात आणि प्रत्येकाची बाजू ही 13-13 सेंटीमीटर असेल. प्रत्येक बाजू किती असेल, 13-13. त्यानंतर जर आपण समभुज चौकोनाच्या कर्णाचे जर गुणधर्म पाहिले तर हे कर्ण एकमेकाला काय असतात, तर लंब दुभाजक असतात. तर एक कर्णाची लांबी जर 24 सेंटीमीटर दिली असेल, एक कर्ण जो असेल त्याची जर 24 सेंटीमीटर दिलेली असेल पहिला जो कर्ण आहे, आणि दुसऱ्या कर्णाची आपल्याला काय काढायची, तर किंमत काढायची किंवा त्याची लांबी काढायची. बघा हा जर कर्ण आपण 24 मानला इथे, बरोबर. तर मी आता सांगितले कर्ण एकमेकाला दुभागतात, हा मिड पॉईंट असेल. तर या मिड पॉईंटपासून इकडचं काय असेल, तर या 24च्या निम्मी, म्हणजे ही 12 सेंटीमीटरची असेल ना, ही 12 सेंटीमीटरची. तर आपल्याला लक्षात येईल की इथं हा एक काटकोन त्रिकोण तयार होत आहे, बरोबर. तर 90 अंशासमोरची भुजा म्हणजे त्या त्रिकोणाचा कर्ण असतो. म्हणजे आपल्याला इथं 13चा वर्ग, याला या बाजूला आपण x म्हणूया. त्यानंतर हा जो पाया आहे तर या पाया किती आहे आपल्याकडं 12, त्याचा पण वर्ग अधिक याला पण x मानले तर या xचा पण वर्ग, बरोबर. म्हणजे हा जो दुसरा कर्ण काढायचा आहे आपल्याला, तर या दुसऱ्या कर्णाची जी निम्मी किंमत आहे ही किती मानली आपण, x वर्ग मानली. तर बघा 13चा x वर्ग बरोबर 13चा वर्ग वजा 12चा वर्ग लिहावा लागेल आपल्याला. x वर्ग बरोबर 13चा वर्ग, तर 13चा वर्ग इथे आपल्याकडं 169 169 वजा 12चा वर्ग 144 आणि x वर्ग. आता याची जर वजाबाकी केली तर 9 वजा 4 म्हणजे 5, 6तून 4 गेले 2 आणि बरोबर तर 0 1 मध्ये गेला 0. तर x वर्ग बरोबर 25. तर x बरोबर वर्गमुळात 25 म्हणजेच x बरोबर किती भेटायला आपल्याला 5. आता बघा हा जो कर्ण काढतोय आपण दुसरा कर्ण, हा काय
याच्या निम्मी किती आहे, एक्स असेल तर याची दुप्पट किती असेल, तो जर तो कर्ण आहे दुसऱ्या क्रमांकाचा तर हा येईल 2x. म्हणजे एक्सची किंमत जर 5 असेल तर कर्णाची किंमत काय असेल, 2 गुणिले 5 तर 10 सेंटीमीटर बरोबर. तर हा हे असेल 10 सेंटीमीटर आणि हा पूर्वीचा 24 सेंटीमीटर. तर जो आपला कर्ण येईल तर हा कर्ण किती असेल, 10 सेंटीमीटर असेल. पर्याय क्रमांक 2 हे काय योग्य उत्तर आहे.